महिला व बाल विकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव असलेले राजेश गायकवाड यांच्या संदर्भामध्ये अनेक लेखी तक्रारी ह्या मुख्यमंत्री महोदयांकडे गेल्या 2 वर्ष झाले प्राप्त आहेत. पण एवढं झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. ह्या राजेश गायकवाडांवरती याच विभागामधल्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यातल्या, त्याचबरोबर गैरवर्तणूक करण्यातल्या तक्रारी केलेल्या आहेत. असं असताना अनेक महिलांनी किंवा अनेक ह्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ह्या राजेश गायकवाडांनी बदल्यांसाठी आर्थिक रसद मागितल्याच्या देखील तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. एवढं असताना देखील ह्या राजेश गायकवाडांना एवढा वरद हस्त का, ह्यांची आत्तापर्यंत बदली का करण्यात आलेली नाही आहे त्या खात्यातून? त्यांना कुणाचं पाठबळ आहे? अदिती तटकरे आणि ह्या राजेश गायकवाडांचे काही आर्थिक लागेबंदे आहेत का, की त्या आर्थिक लागेबंदांमुळे ह्यांची बदली करण्यासाठी अदिती तटकरे घाबरत आहेत का? राजेश गायकवाडांना पाठीशी घालण्याचं काम अदिती तटकरे करतायत? हा सवाल आज आम्हा सगळ्यांना पडतोय. कारण ज्या महिला व बाल विकास खात्याकडून महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी, महिलांच्या योजना ह्या योग्य रीतीने पार पडण्यासाठीच्या अनेक महिलांच्या संदर्भातलं हे खातं असताना जर ह्याच विभागातल्या महिला अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर ह्या मंत्रालयाकडून किंवा ह्या अदिती तटकरेंकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? माझी विनंती आहे की या राजेश गायकवाड नामक व्यक्तीची तात्काळ या खात्यातून त्यांना निलंबित करण्यात यावं. त्यांच्यावरती योग्य ती चौकशी समिती नेमण्यात यावी, जेणेकरून त्याला कुणाचा वरद हस्त होता आणि तो एवढ्या ह्या ज्या बदल्यांमध्ये जे आर्थिक व्यवहार होत आहेत त्याच्यामध्ये ह्याचा सहभाग तर आहेच, पण त्याचबरोबर हा कुणालाही रसद पुरवत होता, हे सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेची आहे. आणि एवढे वर्ष झाले तर त्यांच्या बाबतीतल्या तक्रारी पुढे येत आहेत, तर त्यांना पाठीशी घालण्याचं काम कोण करतंय हे देखील आम्हा सगळ्या जनतेला कळणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की अशा महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या ह्या खाजगी सचिवाची तात्काळ त्यांनी हकालपट्टी करावी. त्यांच्याकडनं एक खाजगी सचिव हे पद काढण्यात यावं आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.